तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय मराठी वर्ग 11वा त्यामधली 12वी कविता पैंजण ही कविता आपण आज विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. तर ज्यावेळेस एखादा अलंकार आपण पैंजण म्हणतो म्हणजे एखाद्या महिलांच्या जे पायात अलंकार असतात किंवा त्याच्या हातात अलंकार असतात, त्या अलंकाराचं एक स्वरूप त्याला आपण पैंजण असं लेखिकांनी नाव दिलं आहे. जे आपल्या महिला पायात जे अलंकार वापरतात त्याला पैंजण असं म्हणतो आपण. त्याला चेन म्हणू किंवा अनेक प्रकारचे जे अलंकार, अनेक प्रकारचे स्वरूपाचे नावसुद्धा त्या अलंकाराला आहेत. पण लेखिका म्हणतात की त्या अलंकाराचं स्वरूप आपल्या महिला कशा स्वरूपात त्या अलंकाराचा फायदा घेतात, त्या अलंकाराचं महत्त्व काय आहे आणि ते अलंकार हे कितपर्यंत आपण वापरले पाहिजे, त्या अलंकारापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळतं का नाही मिळत. तर आपल्या लेखिका नीलम मानगावे हे सांगतात की या 3 पिढ्याचा एक अनुकरण करतात की त्यांच्या आजीपासून, त्यांच्या आईपासून आणि त्यांच्या मुलीपासून, म्हणजे 3 पिढ्याचं ते अनुकरण सांगतात की ते अलंकाराचं स्वरूप आपल्याला जे स्वातंत्र्य आहे. आणि चूल आणि मूल महिलांसाठी एक ब्रीदवाक्य आहे. जिथं चूल आहे तिथंच मूल आहे. म्हणजे त्या महिलांना चुलीच्या बाहेर म्हणजे आपल्या घराच्या बाहेर कुठल्याही जाण्यासाठी त्यांना अनुमती नसतं. म्हणून ते लेखिका सांगतात की त्यांना स्वातंत्र्य, आता सर्वांनाही स्वातंत्र्य समान आहे. जिथं पुरुषांना स्वातंत्र्य आहे तिथलं महिलांनाही स्वातंत्र्य आहे, कारण सर्वांनाही समानतेचा अधिकार आहे. तेच आपल्याला लेखिका नीलम मानगावे सांगतात की आपल्याला जे अधिकार आहे हा अधिकार आपण जपला पाहिजे. आणि आपण ह्या अधिकारांना हिरावून घेण्याचा, जे लोक यांना हिरावून घेतात या हिरावून घेण्यासाठी आपण यांना प्रतिबंध केला पाहिजेत. आपण आपला अधिकार आपण दाखवला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करू, सर्वप्रथम लेखिकाचा परिचय घेऊ, त्यानंतर आपण पाठाला सुरुवात करू. पहा, कवित्री, लेखिका, संपादक व बालसाहित्यिक म्हणून परिचित आहेत. त्यांना पहा आपले जीवनाचा एक सारांश, आपल्या जीवनापासून जोपर्यंत पहिली पिढी, दुसरी पिढी, आपण म्हणतो तिसरी पिढी, आपल्या आजीची पिढी, तिने आजीचे ज्यावेळेस लेखिका लहान होत्या तेव्हापासून ते आजीचं अनुकरण करतात. त्यानंतर आजीच्या सहवासामध्ये वावरणारे आपल्या लेखिकाची आई, त्यानंतर लेखिका काय करतात, आपल्या आईचं अनुकरण करतात. त्यानंतर आपल्या आईच्या नंतर लेखिका काय करतात, स्वतःचं अनुकरण करतात. आणि स्वतःच्या नंतर लेखिका काय करतात, आपल्या मुलीचंही अनुकरण करतात. म्हणजे 3 पिढ्याचं अनुकरण आपल्या लेखिका या कवितेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतात की जे स्वातंत्र्य असतं प्रत्येकाला, ते स्वातंत्र्य कशा स्वरूपात आपण जगलं पाहिजे आणि त्या महिलांना स्वातंत्र्य कशा स्वरूपात मिळालं पाहिजेत. आजसुद्धा आपण पाहतो, आपण म्हणतो स्वातंत्र्य आहे, पण काही ठिकाणी आजसुद्धा महिलांना स्वातंत्र्य जसं पाहिजे तसं स्वातंत्र्य मिळत नाही, त्यांना घरातच ठेवल्या जातं. आजसुद्धा तुम्ही पहा विद्यार्थी मित्रांनो, खेडेगावात जर तुम्ही गेले तर महिलांना जसं त्यांना मान द्यायला पाहिजे तसा सम्मान महिलांना दिला जात नाही. कारण की त्यांना ती खेड्यातली परंपरा म्हणून, त्या काही पूर्वी काळापासून पण परंपरा ही चालत आलेली आहे की त्यांना शिक्षणाचा भाग म्हणून त्या महिला वंचित असल्यामुळंच त्या महिलांना त्यांचे अधिकार तिथं समजत नाहीत, त्यांना अधिकाराचं अनुमती दिल्या जात नाही, ते अधिकार त्यांना कळत नाहीत. म्हणजे समजत नाहीत म्हणजे कळत नाही. ते अधिकार त्यांना जर कळाले असते, ज्या महिला सुशिक्षित वर्गात आहे त्या महिला ज्या आज चांगल्या पोस्टवर त्या महिला आहेत, त्यांना त्याचा अधिकार पहा, त्यांना कशा स्वरूपात लेखलं जातं, त्यांना कशा स्वरूपात मान दिला जातो. पण आज बी पहा, आपल्या खेड्यागावात जर आपण गेलो, काही विद्यार्थिनी आपल्या क्लासमधल्या खेडेगावामधल्या असतील, पहा तुमच्या आईचं अनुकरण पहा, तुमच्या आजीचं अनुकरण पहा, तुमच्या आजीच्या आजोबाचं अनुकरण पहा, त्याची राहणीमान प्रसंग, ते कधी म्हणतात खूप झाली, 10वी वर्गातली शिकली मुलगी म्हणजे खूप झाली, कधी नंतर 12वी शिकली बस झालं. पण त्याच्यानंतर भविष्यात ते विचारतात का तिचा अधिकार काय आहे, तिची मानसिकता आहे काय, तिला करायचं काय आहे, तिचं नेचर काय आहे, तिचं भविष्यात तिने ठरवलेलं काय, हे कधी तिला विचारलं जातं का. हे आजसुद्धा खेडेगावात लेखिका म्हणतात. लेखिकाला हे सांगायचं की ज्यावेळेस हा अधिकार कुठेतरी हिरावून घेतलेला आहे, तो पण आपण जर असं या अधिकाराला आपण कुठेतरी बंधन नाही टाकणार, कुठेतरी याला गतिरोध देणार नाही, तोपर्यंत हा अधिकार असाच पिढ्यानपिढ्या चालत राहील. पण लेखिकाने आपल्या 3 पिढ्याचं अनुकरण या कवितामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, आज खंत, चीड आणि उत्साह, आनंद आणि तसेच वेदना, कल्लोळ, एखाद्या गोष्टी म्हणतो, लेखिका म्हणतात की एखादा आपल्या वेदना असतात, हसता असते, चीड असते, उत्साह असते, पण आपल्याला त्या गोष्टी सक्षम करता येत नाहीत, कारण त्या गोष्टीला आपल्याला प्रतिबंधन असतं, कुठेतरी आपल्याला त्याला बंधन असतं. त्या बंधनामधून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. पहा, कवितामध्ये निंदा करताना त्यांच्याही साहित्यामधून विविध प्रतिमांच्या माध्यमातून स्त्रियांचे जागृती स्थान व्यक्त होते. कवितेत काय सांगतात लेखिका की त्यांची चिंतन, वेदना, व्यक्तित्व, एक महत्त्व, जे स्वतःचं व्यक्तिमहत्त्व असतं, ही एक आर्थिकदृष्ट्या असो, मानसिकदृष्ट्या असो, शारीरिकदृष्ट्या असो, सामाजिकदृष्ट्या असो, की या समाजामधल्या एक वेदना असतात, ह्या वेदनामधून अशी स्त्री मुक्त झाली पाहिजेत. नाही, आपण जर या स्त्री मुक्त जर नाही केली, लेखिका म्हणतात, तर ही कधीतरी आपल्याला या गोष्टीमध्ये काहीतरी जाणून दाखवल की ही तिच्यावरती पिढ्या पडल्याप्रमाणे अनेक प्रकारची पिढ्या, ही हळूवार ही गोष्ट म्हणजे ही परंपरा पुढं चालत राहील. याला आपण तिथंच कुठेतरी गतिरोधक केला पाहिजेत.
तर पहा आपण लेखिकेचा थोडा आपल्या कवितेचा मध्यवर्ती कल्पना बघू, लगेच आपण कवितेला सुरुवात करू. पहा, प्राचीन काळापासून सामाजिक आणि कौटुंबिक बंधनाचे अडथळे पार करत स्त्रियांच्या प्रगतीच्या वाटेवर टप्प्याटप्प्याने पुढे जात आहे. त्यांचा हा संघर्षमय प्रवास प्रतीकांच्या माध्यमातून चित्रित करताना कवयित्रीने स्त्रियांच्या आत्मविकासाच्या दृष्टीनिर्धार करून कवितेचे व्यक्तिमत्व केले. पहा, कवितेच्या या रचनातून मुक्त छंदात केलेली आहे. कविता आपल्या कवितेत म्हणतात, कवयित्री सांगतात नीलमा मानगावे की जे आपली स्त्रियांची दूरदृष्टी आहे की प्राचीन काळापासून कुटुंबात जे आलेले अडथळे आहेत की ती कवयित्री सांगतात की ते अडथळे वारंवार म्हणजे टप्प्याटप्प्याने हे अडथळे कधी कमी होत झाले, कधी स्थिर होत झाले. म्हणजे अडथळा हा चालूच, परंपरानं अडथळा चालूच राहत आला. पण पैजण म्हणजे काय, एक बंधन, आपल्या पायात पडलेलं एक बंधन असतं. ते बंधन आपल्या स्वतःचं स्वातंत्र्य हे जगणं नाही, आपण त्या स्वातंत्र्यात कुठेतरी मागं खेचत आहे, कुठेतरी आपल्याला कोणीतरी आपले पाय मागं ओढत आहे. हीच कविता आपल्या कवयित्री नीलमा मानगावे सांगतात की हीच यामधूनच आपल्याला संदेश या कवितेमधून त्यांना संदेश दिला आहे की आपले कुठेतरी कोणीतरी आपल्याला पाय आपले कुठेतरी खिचत आहे, आपल्याला बंधनामधून मुक्त करण्याचा वेळ येऊन गेली. पण आपण या बंधनामधून कुठेतरी आज पण सुद्धा खूप काही महिला या बंधनामध्ये जखडलेल्या आहेत, कुठेतरी या बंधनामध्ये त्या गुंतलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता कवितेला सुरुवात करू. तर लक्षात घ्या. पहा, 2-2 किलो वजनाचे पैजण घालून माझी आजी. पहा, लेखिकांना आपल्या आजीचं उल्लेखन केलं. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, 3 पिढ्याचं अनुकरण आपल्या लेखिका सांगतात की माझी आजी. पहा, लेखिका तिच्या आजीचं अनुकरण करतात की पहा त्यावेळेस तिचा तुमच्या घरात जर एखादी आजी असेल किंवा तुमची आई असेल, तुमच्या आईला विचारून घ्या की तुमच्या आजीचं की तुमच्या आईचं अनुकरण कसं व्हायचं, आजीचं राहणीमान कसं राहायचं, तिच्या अंगावर अलंकार कशा स्वरूपात राहायचे, तिच्या अलंकारात ती कशा स्वरूपाचा अलंकाराचा फायदा घ्यायचे, तिच्या अलंकारावरती कशा स्वरूपाचे नखरे किंवा हावभाव दाखवायचे, तिचं अनुकरण कसे करायचे. पहा, 2-2 किलो वजनाचे पैजण घालून माझी आजी स्वयंपाकघरातून माझ घरातून स्वयंपाकघरात एवढ्याच साम्राज्यज्ञानासारखी ढुमकत फिरायची. पहा, कवयित्री म्हणतात की एक साम्राज्यासारखी म्हणजे ढुमकत एका राजराणीसारखी एका ढुमकत फिरायची. पण तिला स्वातंत्र्य कुठं होतं. पहा विद्यार्थी म्हणा, ज्या स्वयंपाकघरातून घरात म्हणजे स्वयंपाकघरातून तिच्या मध्यवर्ती म्हणजे घराचा जो मधला भाग आहे, आपल्या मधल्या भागापर्यंतच त्या आजीला स्वातंत्र्य राहायचं. कारण की ती 2-2 किलोचे जे पैजण असं. पहा, आज बी तुम्ही खेड्यागावात जर गेले विद्यार्थी मित्रांनो, काही महिलांच्या पायात किंवा जे वयस्कर बाया म्हणतो आपण त्यांच्या पायात का महिलांच्या पायात काय असतं, ते मोठमोठाले असे घंडाळासारखे बस त्याला काय म्हणतो आपण, अलंकार म्हणतो त्याला. असे ते अलंकार म्हणजे अनेक प्रकारचे अलंकार त्या पायात घालून फिरतात, म्हणजे ठुमकत फिरतात. त्या स्वरूपाचं उल्लंघन आपल्या लेखिकेनं आपल्या आजीचं केलेलं आहे की ती ठुमकत फिरायची. कुठं, स्वयंपाकघर आणि माझघर म्हणजे घराच्या मध्यभागी. म्हणजे आपल्या चौकात घरात जर 4 उंबरवटे असतील, म्हणजे घरात जर चार दरवाजामधला एक जर चौक असेल, त्या चौकामध्ये ती स्वयंपाकघरापासून आपल्या चौकापर्यंत म्हणजे घरातल्या घरापर्यंतच, म्हणजे स्वयंपाकघर तर आतल्या घर म्हणजे उंबरवट्याच्या बाहेर यायला तिला परमिशन नसते, म्हणजे अनुमतीच नसते. तिला दोनच घर तिच्या घरात बाहेर, म्हणजे 2च घरात ती उंबरवट्यात म्हणजे ठुमकत फिरायची. म्हणजे तिचे हावभाव नखरे दाखवायची आणि त्या नखऱ्यामधून त्या पैजणामध्ये जो आवाज व्हायचा, जो अलंकार व्हायचा, तो अलंकार म्हणजे त्या पैजणाला जी घुंगरासारखं जे पैजण म्हणतो आपण, त्याला चेन म्हणतो. ही चेनसारखं आपण जे महिला पायात बांधतात, ते चेना कशा वाजतात. सकाळी एखादी महिला तुमची आई जर उठली तर ती चेन वाजती, म्हणजे ती वाजल्यानंतर ही तेच वाजण्याच्या तुऱ्यात ही आजी, लेखिकाची जी आजी आहे लेखिकांची, ती आजी ठुमकत फिरायची. पहा, ओझ्याने तिचे पाय भरून यायचे. पहा, ओझ्याने तिचे पाय भरून यायचे, दुखायचे आणि खुपायचे सुद्धा, आणि घोटे काळे टिक्कर पडायचे. म्हणजे पहा, वजन 2-2 किलो म्हणल्यावर विद्यार्थी मित्रांनो, एका पायात 2-2 म्हणजे त्या आजीच्या पायात 4 किलो वजन झालं विद्यार्थी मित्रांनो. आणि 4 किलो वजन झाल्यानंतर त्या आजीला ह्याचा त्रास व्हायचा, पण ही त्रास झाल्यानंतर पण ती ठुमकत फिरायची. म्हणजे नखऱ्यात फिरायल्यानंतर तिला त्याचा आनंदसुद्धा व्हायचा. पण तिची ज्या वेदना आहेत, तिचं त्या घोट्याला ते वजनदार जे घासायचं त्याला घट्टे ते काळे कट्ट पडायचे ते घोटे, आणि घोटे पडल्यानंतर कधी जखमा व्हायच्या, कधी रक्तसुद्धा व्हायचं. आणि रक्तसुद्धा व्हायच्या वेळेस लेखिका म्हणतात, ज्यावेळेस रक्त वाहतं त्यावेळेस त्या वेदनासुद्धा होतात त्यांना, पण वेदना होतात त्यांना वेदना त्या जिरवायच्या आणि त्या दाखवायच्याच नाही कोणाला, आपल्या वेदना कोणाला सांगवायच्या सुद्धा नाही. त्यांना त्या वेदना सहन करायच्या, पण त्यांना ती नखरे दाखवायचे, त्यांना अनुकरण दाखवायचे त्यांना की मी कशी दिसते, माझ्या पायात अशा स्वरूपाचे वेदना किंवा अशा स्वरूपाचे अलंकार आहेत. हे लोकांना दाखवण्यासाठी ते कशा स्वरूपात वाचतात, कशा स्वरूपात त्याचा आवाज होतो. ह्या पूर्वी काळाच्या महिला त्यांना जास्त
जास्ती स्वरूपाचं काही नॉलेज नसतं, त्यांना तेवढेच नॉलेज असतं. आपण म्हणतो की एखाद्या महिलेच्या अंगावर एखादा अलंकार असला, ती महिलाला वाटते की माझ्या अंगावर कोण्या स्वरूपाचा अलंकार आहे, लोकांना दाखवण्यासाठी ते अनेक प्रकारचे अनुकरणसुद्धा करतात. पहा तुम्ही एखाद्या कार्यक्रमासमोर किंवा लग्न समारंभामध्ये एखाद्या महिलेच्या अंगावर अनेक प्रकारचे अलंकार असतील, तर त्या महिला काय करायच्या, या ठिकाणाहून त्या ठिकाणं, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणं अनेक स्वरूपाचे त्याचे हावभाव करायचे. म्हणजे या जागेवरून त्या ठिकाणावर, त्या जागेवरून या ठिकाणावर. त्या स्वरूपात लेखिका म्हणतात की जी माझी आजी होती, स्वयंपाकघरातून मधल्या घरातून स्वयंपाकघरामधल्या आतल्या एकच रूमापर्यंत 2 रूमात ती क्रॉस करायची आणि त्या घराच्या बाहेर तिला कुठलंही स्वातंत्र्य मिळायचं नाही. पहा, आणि ती ठुमकत फिरायची, म्हणजे ती नखरे दाखवत फिरायची. पहा, कधी कधी जखम व्हायची, चिघळायची, रक्त व्हायचं, पण नादाच्या भुलभुलयातून बाहेर न पडता पैजणाखाली फडके बांधून जखमांना ऊब देऊन ती पहाराच करायची. कवित्री म्हणतात, पहा तिला त्या जखमा झाल्यानंतर रक्त व्हायल्यानंतर ती काय करायची, तिच्या नादात, म्हणजे भुलभुलया आपण एखादा म्हणतो, एखाद्या व्यक्तीला काही नाद असतो एखाद्या छंदाचा, ते छंद असतो, ते छंदामुळे ती काही गुंग व्हायची, त्यामुळे त्या वेदनासुद्धा विसरून जायची. आणि वेदना विसरून झाल्यानंतर काही स्वरूपात त्या पैजणाच्या खालून काही एखादं फडके बांधायचं किंवा एखादा कपडा बांधायचा आणि कपडामधून ते रक्ताला गती द्यायची आणि त्याला भरूनसुद्धा काढायचं आणि काढल्यानंतर सुद्धा ते कपड्याला वेदना होतील अशा स्वरूपात कपडा बांधायचा आणि त्यावरून डबल ते पैजण वापरायचं. म्हणजे ही परंपरा माझ्या आजीची, कवित्री म्हणतात की माझ्या आजी ही परंपरा पूर्वी काळात चालायची. कारण पूर्वी काळात कुठल्याही महिलांना स्वातंत्र्य नसं, घराच्या बाहेर निघण्याचं कुठल्याही महिलांना स्वातंत्र्य नसायचं. पण आज सुद्धा हे स्वातंत्र्य खूप काही महिलांना स्वातंत्र्य आहे. कारण पूर्वी काळाची जी पिढी आहे, ही आजीची पिढी, या आपल्या लेखिकांना सांगितली की त्यांना घरातल्या बाहेर निघण्याचं, म्हणजे घरात सोप्यापर्यंत येण्यासही मंजुरी नव्हती किंवा घराच्या बाहेर उंबरवटा आहे ओलांडण्यासाठीही तिला अनुमती मिळायची नाही. तर त्या महिलांना काय करायचं, फक्त स्वयंपाकघर आणि माझघर या घरामध्ये तिचं पूर्ण आपलं आयुष्य घालवायचं. पूर्वीच्या महिलांना एवढंच आपली जिम्मेदारी राहायची. त्यांना चूल आणि मूल हीच मन त्याच्यासाठी सिद्ध झाली होती. पहा आता पुढचा भाग पहा विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्या लेखिकांची आई काय म्हणते पहा. माझी आई पैंजण सोडून नाजूक हलक्या तोरड्या घालायला सुरुवात केली, पण ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं, आपल्याला तोऱ्यात तीच फिरायची. पहा, कवित्री म्हणतात. पहा आता बदल कसा झाला विद्यार्थी मित्रांनो. पहा, प्राचीन काळामधून हळूवार आपल्या स्वरूपात जशी एक पिढी गेल्यानंतर दुसऱ्या पिढीमध्ये पहा लेखिकांच्या आईमध्ये काय करायची, ते कुठलेही अलंकार, कुठलेही वजनदार अलंकार, 4 आणि 2 किलोचा अलंकार कुठलाही नाही घालायची, पण त्या अलंकार हलक्या स्वरूपाच्या तोरड्या घालायची, म्हणजे चैना आपण म्हणतो. आता बघ महिलांच्या आपल्या सुद्धा या पिढीमध्ये आपल्या महिलांच्या पायामध्ये तो आपल्याला चैना कुठं पाहायला मिळतात. काही ठिकाणी पाहायला मिळत नाहीत, पण काही ठिकाणी ह्या चैना पाहायला मिळतात. तर ते लेखिका म्हणतात माझी आई ह्या हलक्या सुलक्या चैना घालून आपलं काम मिळवायची. पण आजीला जिथलं स्वातंत्र्य होतं तिच्यापेक्षा जास्त आपला लेखिकांच्या आईला स्वातंत्र्य मिळते. पहा लेखिका काय सांगतात. पहा ती स्वयंपाकघरातून माझघर आणि सोपा अंगण, माडी आणि गच्ची सगळीकडे मनमोकळं फिरायची, म्हणजे सगळं मनमुद्दान मोकळ्या मनाने फिरायची. तिला स्वयंपाकघर, माडी, गच्ची किंवा उंबरवटा, आणि उंबरवट्यापेक्षाही बाहेर जाण्याची स्वातंत्र्य लेखिका म्हणतात. जसं माझ्या आजीला आपल्या स्वयंपाकघरी माझघर दोन्ही घरामध्ये स्वातंत्र्य मिळायचं, पण माझ्या आईला मात्र मनमुरादाने फिरण्याची स्वातंत्र्य किंवा आपल्या घराच्या बाहेर फिरण्याची स्वातंत्र्य तिला मिळायचं. म्हणजे स्वयंपाकघर, सोपा, अंगणवटा किंवा अंगण, माडी, गच्चीवरी फिरण्याची पण तिला स्वातंत्र्य मिळायचं. म्हणजे माझी आई पहा बदल हळूवार. लेखिका म्हणतात की ज्यावेळेस हे मोठा पहिलं जे पंजन आहे हे आपली आजी घालायची, आणि दुसरं जे छोटं पंजन आहे ही आपल्या लेखिकांची आई घालायची. लेखिकांची पहा, आंदन मंदन का होईना तोरड्या टोचायच्याच, पण साडींचं काठ फाडायचं आणि साडींचं काठ फाडायचं लेखिका म्हणतात. आणि त्यांचे दोरे अधूनमधून का होईना पण पैजण चेन पण लेखिकांच्या आईला टोचायची. अधूनमधून का होईना पण आधीमध्ये कधीमध्ये तरी ही चेन टोचायची. मग लेखिकाची आई काय करायची, त्या आपल्या साडीची दोर फाडायची, त्याची काठ फाडायची, आणि काठ फाडल्यानंतर पहा ती काय करायची, त्यांना बांधायची. पण ती कधीतरी विसरून पण जायची, म्हणजे कधीमध्ये तिला जखम व्हायची. पहा, तोड्यांना टोचण्याच्या साडींचे काठ फाडायचे, दोरे लोंबायचे. पहा लगेच साडींचे दोरे लोंबायचे, पण हे सारं दुर्लक्ष करून ती राजराणीसारखी भिरभिर फिरायची. पहा लेखिका म्हणतात हे सर्व सहन करायची ती, पण तिला आता आपल्या आजीपेक्षाही भरपूर स्वातंत्र्य मिळालेलं आहे. पहा आता ही भरभर फिरायची, म्हणजे राजराणीसारखी कुठंही फिरायची. म्हणजे हिला आपल्या आजीच्या माझ्या लेखिकांच्या आजीपेक्षा हिला घरातून
उंबरवटातून अंगणात आणि अंगणातून माडीवर किंवा गच्चीवर किंवा सोफा इर बाहेर फिरण्याची अनुमती लेखिका म्हणतात. ज्यावेळेस माझ्या आजीला अनुमती नव्हती, त्यानंतर माझ्या आईला भरपूर अनुमती मिळाली. पहा आता विद्यार्थी मित्रांनो, आता लेखिकाचं जीवन आहे. पहा आता लेखिका काय म्हणते पहा. मी तर अडकणं बोचणं चिघळणं फाटणं काहीच नको म्हणून पैजणाबरोबर तोरड्यानाही हद्दपार करून सोडलं. हलक्याशा चपला बूट सँडल घातलं आणि घालता घरच नव्हे तर अंगणही ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. पहा लेखिका म्हणतात, मी तर हे सगळं सोडून दिलं. पहा म्हणतो चिघळणं फाटणं बोचणं अडकणं फाटणं हे सर्व मी सोडून दिलं. मी तर पहा आईनं तरी उंबरवटात ओलांडला होता. मी तर कधी या उंबरवट्यामधून कधी बाहेर सुद्धा निघून गेली आणि मला हे पैजण किंवा हे अलंकार याच्यामधून मला हळूवार स्वातंत्र्य मिळत पुढं आलो. कारण या जमान्यामधून हळूवार या भूभागामध्ये या जमिनीमध्ये ज्या समाजामध्ये आपण वावरतो या समाजामध्ये हळूवार पिढीमध्ये कशा स्वरूपात बदल होत गेला. कारण प्रत्येक पिढीमध्ये जसा बदल होत गेला या बदलामध्ये हळूवार आपल्यामध्ये पण सुद्धा बदल होत. जसा माझ्या आजीला बदल होत गेला होता. तर आजीला फक्त स्वातंत्र्य उंबरवट्यापर्यंत बी स्वातंत्र्य नसे, माझ घर आणि स्वयंपाकघरापर्यंत. त्यानंतर माझ्या आईनं ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळवलं त्यावेळेस तिनं काय केलं, आपल्या घरातून उंबरवटाही सुद्धा ओलांडला आणि उंबरवट्याला ओलांडून ती सुद्धा घरापासून बाहेर निघून गेली. पण मी मात्र हे सर्व सोडून म्हणजे ते चप्पल सँडल किंवा कुठलंही काही नको असं करून मी कधी तिथून बी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला. लेखिका म्हणतात की मी ज्यावेळेस याचा गोष्टीचा विचार केला त्यावेळेस मी याच्यातून कधीतरी स्वातंत्र्य मिळवलेलं होतं. कारण ह्या गोष्टी मला ज्यावेळेस अनुभवल्या त्यावेळेस मला स्वातंत्र्याची जाणीव झाली. पहा काय म्हणतात, तर पैजणाबरोबर तोरड्यानंही हातपार करून म्हणजे ज्यावेळेस लेखिका म्हणतात माझी आई तोरड्या घालत होती, ती तोरड्या घातल्यानंतर मी ते तोरड्या सोडूनही हातपार करून तिथून बाहेर निघून आलेली आहे. म्हणजे ते पण मला कधीतरी जाणवलं की या तोरड्याही नको आणि याच्यापासून बी मला बाहेर जायला हवं. कारण मला याच्यातूनही स्वातंत्र्य मिळायला हवं. पहा हलक्याच्या चपला बूट सँडल घालता घर नव्हे तर अंगणही ओलांडून मी बाहेर पाऊल टाकलं. पण कधी माझ्यालाही न कळत चपला घसरत सँडल बोचत बूट चावत. पहा लेखिका म्हणतात की मला बी कधी चपला घसरत आणि सँडल चपला घसरत आणि बूटसुद्धा महिला म्हणतात मला सुद्धा बूट कधी माझ्या पायाला ते चावत असायचा. मला सुद्धा जखम व्हायची आणि मी जर मला चपला किंवा बुटाची जखम होती तर माझी आजी 2-2, 3-3 किलोचं हे अलंकार वापरायची. ती कशी वापरायची, तिची दिव्य दृष्टी कशी राहायची, तिची नखरे कशी करायची, मला तर हे सुद्धा मला नको वाटते. लेखिका म्हणतात हे सुद्धा मला नको म्हणतात. चप्पल किंवा बूट नको म्हणतो माझ्या पायात कुठलंही आणवण नाही. मला असं वाटते कधी मला हे सर्वही नको असं लेखिकाला असं वाटतं. पहा किती बदल होत गेला लेखिकाच्या म्हणजे या बंधनामधून. जसं आपण म्हणतो लेखिकाला हे उदाहरण द्यायचं की आपल्या पायात जशी बंधन आहेत या बंधनामध्ये या समाजामधून हळूवार आपण जे बंधनातून स्त्रियांना मुक्त होण्याचा जो संदेश द्यायचा आपल्या लेखिका म्हणतात की स्त्रियांना जो बंधन असतं या बंधनामधून स्त्रिया हळूवार कशा स्वरूपात मुक्त होत बाहेर येत आल्या. तेच लेखिका सांगतात की या स्त्रियांना जसं बंधन राहायचं चूल आणि मूल, त्यांना स्त्रिया घरातच राहायचं, त्यांना बाहेरचं जे काय आहे माहीत नसं राहायचं. पण हळूवार याच्यातून बाहेर होण्यासाठी लेखिका म्हणतात जसं समाजामध्ये बदल होत गेला तसं माझ्या घरात सुद्धा बदल होत गेला. जशी माझी आजी होती त्या आजीपासून माझ्या आईत बदल होत गेला, माझ्या आईमधून माझ्यात सुद्धा खूप काही बदल होत गेलेला आहे. पहा पण मी मिळवणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी हे सारं सहन करते. पहा लेखिका म्हणतात हे मला बाहेर फिरण्यासाठी मला बाहेरच्या जगात काय आहे, बाहेरच्या जगाला आपण सर्वपण संपन्न हो, आपण जिथं पुरुषांना अधिकार आहे तिथला स्त्रियांनाही अधिकार आहे. पण हे मला मिळण्यासाठी मी हे सर्व सहन करत होते. मला हे स्वातंत्र्य या जगामध्ये मिळण्यासाठी मी हे सर्व सहन करत होते. पहा लेखिकांचा हे कार्यकाळ झालेला आहे. आता लेखिकांना बूट किंवा सँडल ही नको वाटायची, त्यामधून पण तिला या जगामध्ये राहायचं वावरायचं म्हणून ती कधी स्वातंत्र्य मिळावं म्हणून ती लेखिका आपल्या सहन करायच्या. पहा आता लेखिकांची मुलीचा उद्देश म्हणजे आता 3ऱ्या पिढीपर्यंत आपण आलेलो आहे. पहा आता मात्र माझी मुलगी म्हणते आई पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल बूट सँडल नको, पण ते फडकं पण नको म्हणजे घसरणं नको, पडकं नको, काहीच नको. पण पहा लेखिका म्हणतात काहीच नको म्हणजे मला काहीच या बंधनामध्ये तू सँडल नको, बूट नको, चप्पल नको, तोरड्या नको, काहीच नको. मला या बंधनामधून मुक्त व्हायचं आहे. माझ्या पायामध्ये काही नको. पहा लेखिकेच्या मुलीचा जर पायाचा उद्धार पाहिला आपण, तिचा अलंकार, तिच्या अंगावर कुठलाही आपला अलंकार आपल्याला दिसत नाही. कारण जिथं स्त्रियांना स्वातंत्र्य आहे तसं जिथं पुरुषांना स्वातंत्र्य आहे तिथं स्त्रियांनाही स्वातंत्र्य आहे. जसं पहा 1829 मध्ये लॉर्ड बेटिंकने
च्या सहमतीने राजाराम मोहन रायने स्त्री सतीबंदीचा कायदा मंजूर केला होता. स्त्री ज्यावेळेस पुरुष तिच्या महिलांचा पती एखादा मरण पावला की त्या महिलांनाच त्या पतीच्या स्तरावर म्हणजे अग्नीमध्ये उडी टाका लागत होती. पण पूर्वी काळात या गोष्टीवर प्रतिबंध करण्यासाठी राजाराम मोहन रायने 1829मध्ये सतीबंदीचा कायदा मंजूर केला आणि लॉर्ड बेटिंगच्या सहमतीने हा कायदा भारतात अंमलात आणला. तेव्हापासून त्या काळापासून बंदीबंधनात स्त्रियांना खूप मोठं बंधन मिळालं आणि स्त्रियांना सती जाण्यास एक कानून कायदा किंवा त्याची फौजदारी गुन्हा म्हणून असा शासनाचा एक नियम लागू झाला. तेव्हापासून स्त्रियांना म्हणजे अग्नीत लोटणे किंवा ढकलणे हे खूप कमी प्रमाणात पाहत आपण आतापर्यंत आलेलं आहे. म्हणजे हीच परंपरा विद्यार्थी मित्रांनो हळूवार जसं आपल्या काळामध्ये जसं आपली लेखिका सांगतात जशी पिढी बदलली त्या पिढीनुसार हळूवार म्हणजे आपला बदल होत गेला. तोच बदल आपल्या लेखिका इथं सांगतात. लेखिका म्हणतात, लेखिकाची मुलगी म्हणती मला माझी मुलगी म्हणते, आई पैंजण नको, तोरड्या नको, चप्पल बूट सँडल नको, ते फडकणं नको, घसरणं नको, काहीच नको, म्हणजे काहीही नको, मला काहीच घालायचं नाही. माझ्या पायात मला स्वातंत्र्य म्हणून जगायचं आहे. जगामध्ये जसं स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याप्रमाणे मला जगायचं आहे. पहा आता विद्यार्थी मित्रांनो, इथं स्त्री आणि पुरुष यांना समान अधिकार किंवा समानता हा अधिकार आहे. कारण प्रत्येकांना समान म्हणून जगायला सर्वांना स्वातंत्र्य आहे. आज आपण विद्यार्थी मित्रांनो स्त्रियांचे आणि पुरुषांची तुलनेत पाहिलं तर तुम्ही समान विद्यार्थी आहात आणि समान मुली पण आहेत. आपल्या क्लासमध्ये जेवढी मुलींची संख्या आहे तेवढी विद्यार्थींसुद्धा संख्या आहे. म्हणजे यांना समान अधिकार आपल्याला पाहायला मिळाला. पण पूर्वी काळात जर आपण पाहतो ज्यावेळेस सावित्रीबाई फुलेने शाळा काढली होती तर पुण्यामध्ये 1 किंवा 2 मुलगी त्या शाळेमध्ये जायची. आज विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही पाहिलं यामध्ये जसा बदल झाला पिढ्याप्रमाणे तसं तुमच्यातही बदल झाला. आणि आज तुम्ही पाहायला मिळता की जशा पूर्वी काळात तुमची आई जशी अनुकरण करत होती त्याच्याबद्दल तुम्ही काय त्या आईपेक्षाही वेगळं अनुकरण करता. आणि जगात काय चालू आहे हे त्या आईनुसार तुम्ही अनुकरण करता. जशी तुमची आजी अनुकरण करत होती तशी तुमच्या आईचं अनुकरण बदल झाला आणि आईच्या अनुकरणामधून तुमचा बदल झाला. म्हणजे तुमच्यापासून तुमच्या आयुष्यात पुढच्या पिढीत येणारा तो सुद्धा बदल आपल्या लेखिका म्हणतात हळूवार स्वरूपे बदल होत जाईल. पहा अंग पायाखालचे काटे मोडण्यासारखे पायच होऊ दे आता पायच होऊ दे आता घट्ट मजबूत पोलादी आणि पुढील का होईना पुढे म्हणजे लेखक म्हणतात की पाय आणि पोलाद आपल्या जीवनामधील हे माझं जे जीवन आहे हे एकमेव सक्षम होऊ दे. मला कुणाची भीती नाही, मला कुणावर माझा दडपण नाही, माझ्यावर कुणाचाही अधिकार नाही. मी एक सर्व संपन्न मानेने सक्षम आहे. मला नको करायचं काय, मला माझा पाय म्हणजे खंबीरपणे होते. मला स्वतः एक खंबीरपणे उभं राहण्याची मला जिम्मेदारी किंवा मला या जिम्मेदारी माझ्यावर येणारी बर्गन आहे. मला स्वतः उभं राहता आलं पाहिजे. मला कुठलाही अलंकार किंवा मला कुठल्याही बंधनात किंवा कुठल्याही विचारणात मला टाकू नको. मला जगासमोर राहायचं आहे, जगासमोर लढायचं आहे, जगासमोर मला उभं राहायचं आहे, मला जगासमोर मला सक्षम व्हायचं आहे. पुढील का होईना पण शतकाआधी म्हणजे पुढच्या पिढीला का होईना पण मला पुढच्या पिढीसारखं एक सक्षम असं होऊ दे आणि मला सक्षम होऊ दे, मला पुढच्या पिढीसारखं जगू दे. म्हणजे भविष्यात का होईना पण स्त्रियांना स्वतंत्र राहण्याचा अधिकार त्याच्या जवळ येऊ दे. त्यांना असं कुठल्याही बेडीत किंवा कुठल्याही बंधनात राहण्यानी त्या बंधनामधून त्याला मुक्तता मिळू दे. लेखिका इथं आपल्याला सांगतात. आणि विद्यार्थी मित्रांनो आपली इथं ही कविता समाप्त होतो. या कवितामधून आपल्या लेखिका सांगता की या जीवनामध्ये माणसाच्या अनेक प्रकारचे बंधनं असतात. त्या बंधनामधून आपण मुक्त होत असतो. पण त्या बंधनाला आपण हळूवार ते बंधन आपण दूर केले पाहिजेत. कारण या जगामध्ये जगायचं म्हणल्यावर या बंधनामधून आपण मुक्त झालं पाहिजेत. का नीलिमा मानगावे अत्यंत सरळ आणि मोकळ्या भाषेमधून एक आपल्या स्त्रियांचं जीवन अर्पण किंवा त्या स्त्रियांना कशा स्वरूपात एक त्याची बेडी असती या बेडीमधून ते कशा स्वरूपात एक बंधनात मुक्त झालेले आहेत. त्या मुक्तामधून आपण आता जर पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तुमची आई पहा, तुमची आजी पहा आणि त्या आजीच्या अनुकरण जे करत आहे तो व्यक्ती एखाद्या त्या आजीला विचारा जर आज जिवंत असेल तर तुमची आजी जर जिवंत असेल आणि त्या आजीचं तुम्ही विचारा, तुमच्या आजीचं एखादं अनुकरण विचारा, तुमच्या आईचं अनुकरण विचारा की ती पूर्वी काळात ते अलंकार कशा स्वरूपात घालायचे आणि त्याला बंधन काय असायचं, त्यांना बाहेर फिरण्याची मुभा असायची का, बाहेरच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे असायच्या का. पण आज पहा विद्यार्थी मित्रांनो सर्व जग किंवा सर्व जमान्यामध्ये अनेक देशामध्ये सुद्धा आपल्या महिला सर्व कोण जिथं वायुसेना असेल, आर्मी असेल, भूदल असेल, वायुदल असेल किंवा कुठलंही दल असेल जिथं पुरुष आहे तिथंही अधिकार स्त्रियांना समान अधिकार आहे. तिथंसुद्धा स्त्रिया आपल्याला पाहायला मिळतात. काही राजकारण क्षेत्रामध्ये पण महिला तुम्ही खूप काही महिला आपल्या चांगल्या पदाधिकारी होऊन गेल्या. कारण त्या महिलांना सुद्धा जिथं पुरुषांना अधिकार आहे तिथं महिलांना सुद्धा अधिकार मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता मी तुमच्यासाठी इथं थांबत आहे आणि ही कविता आपल्या होमवर्कमध्ये सर्व व्यवस्थित यांचे पूर्ण प्रश्न
पूर्ण सारांश किंवा पूर्ण प्रश्न होमवर्कमध्ये स्वाध्यायामध्ये बुकमध्ये लिहायचे आहेत. तर मी विद्यार्थी मित्रांनो इथं तुमच्यासाठी थांबत आहे. धन्यवाद.